काय गं तुम्हा पोरींचं? प्रवास कोपऱ्यात आणि पिशवी आवारात, असं नेहमी माझी आजी मला म्हणते. आणि यावेळी मला ते खरं सुद्धा वाटायला लागले. इतक्या दिवसापासून माझं चाललं होतं, की मला हे न्यायचंय, ते न्यायचंय आणि शेवटी मी बॅग भरायला बसले आणि माझं असं झालं, की जरा जास्तच घेऊन जातेय का मी? कारण 3 दिवसाचे 3 ड्रेस, 1 नाईट ड्रेस आणि त्याचबरोबर जाताना येताना घालायचा ड्रेस. आता ह्या सगळ्यांमध्ये पुण्यामधला मुक्काम जर माझा वाढला, तर मग पॅकिंग थोडीशी कमी पडणार आहे. बट ह्या प्रश्नासाठी आता तरी माझ्याकडे उत्तरं नाही आहेत. म्हणून मी म्हटलं, की चला थोडीशी जागा रिकामी होते का पाहूया आणि अजून एकदा चेक केलं, की मी काय-काय घेतलंय. ओव्हर पॅक तर नाही होते. आणि या सगळ्यांमधनं पिरियड पॅन्टीज ज्या मी घेतल्या होत्या, बट आता त्याची गरज नव्हती आणि हे खूप हॅपीली मला असं वाटतं, की खूप खूप रिलॅक्सिंग आहे, की मला ह्या गोष्टींची आता गरज नाही पडणार आहे आणि त्यामुळे ते मी ते काढून टाकलं. आता त्यानंतर स्किन केअर आहे, सगळे कपडे वगैरे झाले, ज्वेलरी सगळं ठेवून झालंय. बँगल्स विसरल्या आणि त्या आता कुठे ठेवायचा हा प्रश्न होता, कारण जागा बिलकुलच नाहीये. तर मग जुगाड बघा, त्यातल्या त्यात मला सुचलं, की यामध्ये टाकूया. असंही आपल्या बांगड्या काही फुटणाऱ्या वगैरे नाही आहेत आणि ह्या एवढ्याच आहेत. त्यामुळे त्या अशा टाकून घेतल्या. त्यानंतर स्किन केअर आणि माझे चष्मे, लेन्सेस हे सगळं मी वरती ठेवलं, की छोट्या बॅगमध्ये ठेवूया. बट हे एवढं सुद्धा असूनही माझी बॅग काय बंद होत नव्हती. पण कसं तरी त्याच्यावरती बसून वगैरे ती बॅग मी कंप्लीटली बंद केली आहे आणि रात्रीच्या 1:30 वाजता माझी पॅकिंग फायनली झालेली आहे. कारण सकाळी जरा लवकर जायचं आहे आणि आता झोप मात्र खूप आलेली आहे. फेस वॉश करायचा राहून गेला, बट एखाद्या वेळी चालतं बरं का. स्टे ट्यून. बाय.